वळूयात पुढील बातमीकडे। अस्तंबा यात्रेवरून येणाऱ्या भाविकांचा अपघात झालेला आहे। नंदुरबारच्या चांदशैली घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली आहे। अपघातात 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 10 भाविक जखमी असल्याची माहिती समोर येते। अपघातात 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडलेली आहे। अस्तंबा यात्रेवरून येणाऱ्या भाविकांचा दुर्दैवी अपघात झाला। 6 भाविकांचा या अपघातात मृत्यू झालाय। चांदशैली घाटात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याचमुळे हा भीषण अपघात झाला। या अपघातात 6 भाविकांना जीव गमवावा लागलेला आहे। अस्तंबा यात्रेवरून हे वाहन परतत होतं, त्यात भाविक होते। त्या वाहनाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल माझ्यासोबत जोडले गेले आहे। विशाल, काय अधिक माहिती आहे या अपघातासंदर्भात? नेमका अपघात कसा झालाय आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवलंय का? प्रणिता, एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या काळावर घाला झालेला आहे। यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडीचा अपघात झाला आहे। या भीषण अपघातात एकूण 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक भाविक गंभीर झाले असल्याची माहिती समोर येत आहे। जखमींना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेले असून घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे। मदत आणि बचाव कार्य उच्च पातळीवर सुरू आहे। या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रणिता, विशाल, हे वाहन कुठून आलं होतं? हे भाविक कुठले होते? या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे? प्रणिता, हे स्थानिक भाविक होते आणि हे भाविक यात्रेला गेले होते। अस्तंबा ऋषीची यात्रा भरत असते आणि या यात्रेला हे भाविक गेले होते। यात्रेहून परत येताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। प्रणिता, विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अस्तंबा यात्रेवरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भाविकांचा अपघात झालेला आहे। 6 भाविक दगावले आहेत, तर इतर 10 भाविक गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे।